मंडळी जय शिवराय। तर घरकुल योजना मंडळी, घर हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं, मात्र अजूनही ग्रामीण भागामध्ये अनेक कुटुंबाकडे स्वतःचं पक्कं घर नाही। अशा आर्थिक दृष्ट्या दुर्बल व बेघर कुटुंबांना हक्काचं घर मिळणे म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच घरकुल अनुदान योजना सुरू केली आहे। या योजनेमुळे हजारो गरीब कुटुंबांना आता दिलासा मिळणार असून आता सरकारनं अनुदानाच्या रकमेमध्ये लक्षणीय वाढ सुद्धा केली। ही मदत अधिक परिणामात्मक असून घरकुल योजनेसाठी अनुदान कसं मिळतं, अनुदान किती प्रमाणात मिळतं, त्याचबरोबर अनुदानामध्ये आता वाढ कशी करण्यात आली याच संदर्भात एक महत्त्वाचा असं अपडेट आहे। तर या व्हिडिओमध्ये नेमकी अपडेट माहिती काय आहे याची संपूर्ण माहिती पाहण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहे। तर मंडळी, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या। अशाच कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील। आता मंडळी, नेमकं अपडेट काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। तर मग चला व्हिडिओ सुरू करूया। घरकुल अनुदान योजनेमध्ये भरपूर अशी वाढ करण्यात आली असून पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने ही योजना राबवली जाते। लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे जमा केल्या जाते। हे अनुदान एकदम दिले जात नाही, तर घर बांधकामाच्या प्रगतीनुसार टप्प्याटप्प्याने हे अनुदान दिले जातं। त्यामुळे पैशांचा गैरवापर सुद्धा होत नाही आणि घराचे बांधकाम वेळेत पूर्ण होतं। सुरुवातीला या योजनेमध्ये एकूण 1,20,000 रुपयाचे अनुदान दिले जात होते। पूरक मदतीमुळे वाढलेली सोय मुख्य अनुदानाशिवाय लाभार्थ्यांना इतर या योजनेमधूनही आर्थिक सहाय्य मिळत असतं। म्हणजेच मनरेगाच्या या योजनेतून मजुरांच्या सहाय्यापासून स्वरूपापासून जवळपास 26,000 रुपये मिळतात। तर स्वच्छ भारत मिशन या अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी 12,000 रुपयाचं अनुदान सुद्धा नागरिकांना दिल्या जातं। तर या सर्व मदतीची बेरीज करता पूर्व लाभार्थ्यांना सुमारे 1,58,000 रुपयापर्यंत सहाय्य मिळत होतं। तर घरकुल योजनेमध्ये नवे बदल, अलीकडेच सरकारने घरकुल योजनेमध्ये अनुदानात आणखी 50,000 रुपयाची लक्षणीय वाढ केली आहे। ही वाढ राज्य शासनाच्या हिश्श्यातून करण्यात आली असून यामध्ये 35,000 रुपये थेट घराच्या बांधकामासाठी वापरले जाणार आहेत। तर 15,000 रुपये प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून घरावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी आता दिले जाणार आहे। त्यामुळं लाभार्थ्याचे घर केवळ पक्के आणि टिकाऊच होणार नाही, तर वीज पुरवठ्याच्या बाबतीत सुद्धा स्वयंपूर्णता बनणार आहेत। तर आता एकूण किती अनुदान मिळणार आहे यावर सुद्धा एक नजर टाकूया। तर आधीच्या अनुदानात आणि नव्या वाढीव रकमेत मिळून आता पात्र लाभार्थ्यांना जवळपास 2,10,000 रुपये मदत आता मिळणार आहे। तर ही मोठी रक्कम गरीब कुटुंबांना स्वप्नातील घरकुल उभारण्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत। मात्र लक्षात ठेवावे की सौर ऊर्जा यंत्रणा न बसवणाऱ्या लाभार्थ्यांना अतिरिक्त 15,000 रुपयाचा लाभ हा मिळणार नाही। आता दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण जे असतं, घरकुल अनुदान योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला असून तो पुढील 5 वर्षे लागू राहील। या टप्प्यात जे कुटुंब अद्याप या योजनेपासून वंचित आहेत त्यांच्याजवळ नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहेत। त्यामुळे खऱ्या गरजूपर्यंत ही योजना पोहोचवणं आणि ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना या हक्काचं मिळण्याचा मार्ग आता अधिक सुकर होणार आहे। त्याचबरोबर यामध्ये घरकुल अनुदान योजना ही ग्रामीण कुटुंबातील दिलासा देणारी एक महत्त्वाची योजना ठरली आहे। यामध्ये लक्षणीय वाढ केली आहे। आता ग्रामीण भागातील सर्वच कुटुंबांना स्वतःचं हक्काचं घर मिळणार। तर या वाढीव अनुदानामुळे आता पक्क आणि दर्जेदार घर बांधणं सोपं झालं आहे। यामुळं घराबरोबर सौर ऊर्जेच्या स्वरूपात सुद्धा वीज सोय याची उपलब्धता सुद्धा केल्या जाणार आहे। म्हणजेच शासनाचा हा निर्णय कुटुंबासाठी खऱ्या अर्थानं स्वप्नपूर्ती ठरणार आहे। त्याचबरोबर बऱ्याच ग्रामीण भागामधील जे नागरिक आहेत हे बांधकाम कामगार म्हणून सुद्धा आहेत की ते स्वतःचा उदरनिर्वाह भागण्यासाठी बांधकाम कामगार योजनेचा सुद्धा लाभ घेत आहेत। मग आता तुम्ही सुद्धा बांधकाम कामगार आहात, तर बांधकाम कामगारांना सुद्धा स्वतःचं घरकुल त्या ठिकाणी मिळणार आहे, ज्याला 2 लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे। किंवा बांधकाम कामगारांना 6 लाख रुपयापर्यंत लोनची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे। ज्या कामगारांनी आपल्या स्थानिक बँकेकडून बांधकाम कामासाठी आपल्या घरासाठी जे 6 लाख रुपये लोन घेतला असेल त्यांना आता 2 लाख रुपये अनुदान सुद्धा त्या ठिकाणी मिळत आहेत। परंतु मित्रांनो, हा अर्ज अद्यापर्यंत ऑफलाईन होता। ज्या कामगारांनी या योजनेसाठी अर्ज केला असेल त्यांना 2 लाख रुपये अनुदान मिळालं, परंतु अद्याप ही योजना तुर्तास राज्य सरकार आणि मंडळाने थांबवली आहे। तर आपल्या या YouTube चॅनलवर बऱ्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये बऱ्याच कामगारांनी कमेंट केल्या आहेत की सर
आम्ही ग्रामपंचायत मार्फत नगर परिषद मार्फत घरकुल योजनेचा लाभ घेतला आहे, त्यामुळे आम्हाला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या योजनेकडून या योजनेचा लाभ मिळू शकतो का? तर मित्रांनो, त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो, परंतु त्यांना घरकुल बांधण्यासाठी स्वतःची खाली जागा सुद्धा दाखवणी लागणार आहे। त्याच कामगारांना या घरकुल योजनेचा लाभ आता मिळणार आहे। तर अशा प्रकारे तुमचंही घरकुल योजनेत नाव आलं असेल किंवा तुम्ही अद्यापही ग्रामपंचायतच्या घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसेल तर तात्काळ घरकुल योजनेसाठी अर्ज तुम्हाला द्यायचा आहे, परंतु ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आता बंद झाली असून तुम्ही ऑफलाईन पद्धतीमध्ये स्वतःच्या ग्रामपंचायतमध्ये अर्ज देऊ शकता आणि 2,10,000 रुपये घरकुल योजनेमध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने घरकुल योजनेमध्ये लक्षणीय वाढ केली असून प्रत्येक नागरिकांचं आता स्वतःचं पक्क घर बांधण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जी माहिती आपल्याला मिळाली ही माहिती आपण गव्हर्नमेंटच्या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेतलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये जी माहिती आपण एक्सप्लेन केली, या माहिती संदर्भात तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचं आहे। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे योजनेचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहावे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना आपलं स्वतःचं हक्काचं घर आता मिळत राहील। मित्रांनो, वाट पाहू पुन्हा एका नवीन योजनेची, नवीन व्हिडिओची।